एक मिनिट वहिनी, मी आहे ना. अहो, काही करायचं ठरवलं ना तर एक दिवस सुद्धा पुरेसा असतो. आपल्याकडे तर एक आठवडा आहे. या परिस्थितीमध्ये आकाश आणि पाताळ एक करावं लागलं ना तरी चालेल. आज मी आणि सत्यजित बिझनेसमध्ये एकत्र नसलो तरी सुद्धा हा डिसिजन घेताना मी त्याच्या सोबत होतो. आणि त्या डिसिजनमुळे आज जी काही परिस्थिती आहे त्या परिस्थितीत सत्यजितच्या सोबत राहणं ही माझी नैतिक जबाबदारी आहे. वहिनी, आणि वेळ पडली ना तर मी एक वेळ माझं घर विकेन, पण या घरावर कुठलंही संकट येऊ देणार नाही. तेव्हा काळजी करू नका. वहिनी, मला दादाचं हे वागणं अजिबात आवडलेलं नाहीये. घराच्या बाबतीत जे डिसिजन घेतलं त्यासाठी घरातल्या लोकांशी बोलायला नको होतं का? सांगा ना. एक मिनिट भाऊजी, मला मान्य आहे की यांचं डिसिजन चुकलं असेल, पण तो डिसिजन स्वतःच्या हिंमतीवर पेलून न्यायची ताकद आहे त्यांच्यात आणि मला पूर्ण विश्वास आहे त्यांच्यावर. ते परत आले ना की नक्कीच काहीतरी निर्णय घेतील. उलट मला तर वाटतं त्यांनी आधीच विचारही करून ठेवला असेल. नेहमी हेच होतं. दादा जे वागतो ते बरोबर, दादा जे बोलतो ते बरोबर. आता त्याच्याच वागण्याची फळं आपल्याला भोगावी लागणार आहेत.